हॅलो फ्रेंड्स, महाकाल देवाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथून सरळ गेलो काल भैरव देवाचं दर्शन घ्यायला. आणि तिकडे थोडीशीच गर्दी होती, जास्त नव्हतं. मग ओटी वगैरे घेतलं, पूजेचं सामान घेतलं आणि मग व्योम झोपलेला, एवढा गरमीत बिचारा दमून, अक्षरशः दमून झोपलेला. इथे हे लोक छास पित आहेत, लाईनीत सगळे चालत पण जात आहेत, काही एवढी गर्दी नव्हती. आणि बघा इथे आम्ही पोचलो. आम्ही इतकं सुंदर आहे, असं प्राचीन असं दिसतं एकदम. आणि ही बघा एवढीच होती गर्दी, पण आमचाही नंबर चांगला पटकन आला आणि दर्शन खूप छान झालं इथे सुद्धा. आणि त्याचबरोबर देवाला आवडणारी गोष्टही आम्ही इथे घेतली आहे. MP मध्ये ऊन खूप जास्त होतं, खूप म्हणजे खूप जास्त होतं. त्या उन्हामुळे एकदम असं थकायला होत होतं, पण आमचं दर्शन मात्र छान झालं. या उन्हामध्ये व्योम तर पूर्ण चिडचिड्याच झालेला, मला अक्षरशः मारायला लागलेला. पण नंतर मग त्याला खुश केलं, कारण आम्ही इथे गेलो, खेळणी घेतली, विहायला जे हवं आहे ते खेळणं घेतलं आणि त्याचं फेवरेट आवडतं डमरू घेतला. त्यामुळे नंतर मग आमचे साहेब खुश होता. सो अशा प्रकारे आमची तिन्ही मुलं खुश झाले, खेळणी घेऊन सगळे थोडेसे ॲक्टिव्ह झाले. मग आम्ही इथे सगळ्यांनी लिंबू सरबत पियालो, जरा थोडंसं बरं वाटलं, डोकं शांत झालं. आणि त्यानंतर तिथून आम्ही थेट निघालो मंगलनाथ मंदिराकडे. आणि ह्या मंदिरात तर अजिबात गर्दी नव्हती, एकदम मस्त शांत आणि खूप छान दर्शन झालं. इथे सुद्धा इकडचं वातावरणही खूप छान होतं, झाडं असल्यामुळे थोडी सावली होती आणि त्याने बरं वाटलं. ज्यांना कोणाला मंगळचा त्रास असतो त्यांची या ठिकाणी पूजा केली जाते. आणि अशा प्राचीन मंदिरात मला आणि वैभवला जायला तिथे खूप आवडतं. आणि त्याचबरोबर आमच्यासोबत आमची मुलंही येतात, त्यामुळे अजून जास्त आवडतं. सो इथून आम्ही जात आहोत नवग्रह आणि ओंकारेश्वर मंदिरात. सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत